नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. भारताच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल माझ्या मनात काही प्रश्न आहेत. विशेषतः जागतिक मानकं लावून भारताची अर्थव्यवस्था आपण तपासावी का? कारण इतक्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. बघा, कालच मी PIBची एक प्रेस नोट बघत होतो. सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 13.5% 6.3% आलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेनं सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 6.3% वृद्धिदर नोंदवल्याचं काल सरकारने जाहीर केलं. वित्तीय तूट, कारण कोरोना काळ आपण बघितलेला आहे, त्यामुळे वित्तीय तूट असू शकते हे मान्य केलं होतं मी, पण 7.58 लाख कोटीवरती आहे. पण पुढे जर ह्या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय गोष्टीशी संबंध लावला तर पुढं बरेच अर्थविषयक नियतकालिक असं म्हणतात की चीनपेक्षा भारत तरीसुद्धा सरस आहे. म्हणजे जुलै ते सप्टेंबर तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेने केवळ 3.9% दराने विकास साधला आहे. त्या तुलनेत या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा 6.3% वाढीचा दर आहे. वेगवेगळ्या जागतिक संस्था ज्या काही सांगतात त्या आपण बघतोय आणि ते परस्पर विरोधी पण आहे असं, अर्थात आयडिओलॉजीच्या पातळीवरती जी काही देशात मांडणी सुरू आहे त्याचंही एक वेगळं विश्लेषण होऊ शकतं. दुसरीकडे कालच सेन्सेक्सने एक नवीन उच्चांकी झेप घेतली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती खनिज तेलाच्या किमतीत आलेली नरमाई आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधीच्या अखंड ओघामुळं सेन्सेक्सने बुधवारच्या सत्रात प्रथमच 63,000 पुढील ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. आता असं आहे की सामान्य मराठी जनाला ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या जर समजून घ्यायच्या असतील तर श्री भालचंद्र बोनगेकर सर यांच्यासारखा तज्ज्ञ महाराष्ट्रात तर नाही आहे. सो काय म्हणजे, एकतर तुमचं आकलन चुकतंय, मोदीच्या इकॉनॉमिक्सबद्दलचं जागतिक पातळीवरचं आकलन चुकतंय का, आंतरराष्ट्रीय पॅरामीटर्समध्ये भारतीय अर्थव्यवस्था जेव्हा बघतो आपण तेव्हा असंघटित क्षेत्रातल्या गोष्टीची नोंदच आपल्याकडे होत नाही. ही खरी गेम आहे, ही खरी गोम आहे. व्हॉट इज युअर अनालिसिस? पहिली गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण जे मुद्दे वाचून दाखवले ते मुद्दे अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे की त्याच्याविषयीची कोणत्याही प्रकारची मतभिन्नता आपल्याला दिसून येते. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, सातत्याने आपण चीनच्या आर्थिक प्रगतीचा वेग जो आहे त्याच्याशी आपण जी तुलना करतो ही मिसलिडिंग आहे. याचं मुळामध्ये कारण आहे चीनचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न डॉलरचा विचार आपण जर केला तर जवळजवळ $16 ट्रिलियन आहे आणि आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे जेमतेम $3 ट्रिलियन आहे. तेव्हा 6.5 पट किंवा 5.5 पावणे 6 पट चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की चीनचा 1% रेट ऑफ ग्रोथ हा भारताच्या 3% रेट ऑफ ग्रोथ इतका महत्त्वाचा आहे. कारण त्यांचं एकूणच राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे ना आपल्याकडे. बरोबर. दुसरा मुद्दा असा की सेन्सेक्सच्या बाबतीमध्ये या गोष्टीचा परस्पर इतका संबंध नाही जितका लावला जातो, पण आनंद साजरा करतो आपण. पण ना, ते चुकीचं यासाठी आहे. उद्या आणखी 4 दिवसानंतर या सगळ्या गोष्टीमुळे आपण जर परकीय संस्थांचा ओघ वाढल्यामुळे सेन्सेक्स वाढतो आपण जर म्हटलं तर हे काही मिनिटांच्या मध्ये जर समजा ही संस्थात्मक इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्स्टिट्यूशनल किंवा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला जे म्हणतो ती विड्रॉ जर झाली किंवा कमी झाली तर सेन्सेक्स परत कोसळू शकतो. मुळामध्ये मूलगामी तत्व जे सेन्सेक्स जे आहे सेन्सेक्स ते स्पेक्युलेटिव्ह मोटिव्हवर आहे. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट, आणि हा मुद्दा एक्सपेक्टेशन ज्याला केन्सने असं म्हटलेलं आहे. केन्सचं अजरामर पुस्तक आहे 1936चं, जनरल थेअरी ऑफ इम्प्लिमेंटेशन मनी. संबंध स्टॉक एक्सचेंज हे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्हवर चालतं, त्याला कुठल्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही. बरोबर. मगाशीच मी असं म्हणालो होतो, समजा आपल्याकडे 2 मोठे उद्योगपती आहेत, अंबानी आणि अडानी. ओके, आता उद्या असं नुसती बातमी अशी कळली लोकांनी किंवा ती स्प्रेड केली, फक्त 4-5 मोठे सट्टेवाले जे असतात स्टॉक एक्सचेंजमध्ये ते मॅनिप्युलेट करून त्या किमती त्या ठरवतात की बाबा अंबानीच्या शेअरचे भाव पडणार, असं एक क्षणभर जरी कळलं तरी अंबानीचे भाव कोसळून लोक अडाणीकडे जातील. इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण ज्याला म्हणतो की परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, अशा प्रकारची मुक्त स्पर्धा नाही, ती ओलिगोपोली. ह्याचा अर्थ मुठभर लोक संबंध स्टॉक एक्सचेंज ठरवत राहतात. तिसरा मुद्दा असा आहे, तुम्हाला मॅनिप्युलेशन आहे असं म्हणायचं? ॲब्सोल्युटली. स्टॉक एक्सचेंज असं आहे. तुम्ही ह्याचा हर्षद मेहताचा प्रश्न लक्षात घ्या ना. हर्षद मेहताने जेव्हा संपूर्ण एवढं मोठं बिगेस्ट स्कॅम केलं तेव्हा स्टॉक एक्सचेंज आकाशाला भिडलेलं होतं तेव्हा.
म्हणजे एका बाजूला स्टॉक एक्सचेंजमध्ये स्कॅम, बिगेस्ट एव्हर स्कॅम. मी थोडं एक प्रश्न उपप्रश्न विचारू. हर्षद मेहताच्या स्कॅम नंतर आपण खूप पुढे आलेलो होतो. आता बऱ्याच सेबी सारख्या इन्स्टिट्यूशन्स खूप बारकाईने बघतायत. असं नाहीये का की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परदेशी ज्या संस्था आहेत, जी संस्थात्मक गुंतवणूक होतीये, त्यांचा विश्वास कायम आहे? एकीकडे आपण म्हणतोय, पण तरी सुद्धा मलाही असं वाटलं की 50,000च्या खाली गेल्यानंतर कदाचित स्नोबॉल इफेक्ट होतो की काय, पण तसं झालेलं नाहीये. पण ह्याचं कारण असं आहे की मुळामध्ये आता उद्या समजा अमेरिकेने रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले, ते वाढवलेच आहेत. ते वाढवले, उद्या अमेरिकेने समजा आणखी उद्या 0.5% किंवा 0.25% इंटरेस्ट वाढवले. अमेरिकेमध्ये सुद्धा रेट ऑफ इन्फ्लेशन हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. ते सुद्धा वाढवले असं कडका वगैरे जरा, कारण अमेरिकन इकॉनॉमी ही संपूर्ण आजही डॉमिनंट इकॉनॉमी असल्यामुळे त्यांनी 0.25 बेसिस पॉईंटवर जर रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला तरी सुद्धा इथले फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट परत जाऊ शकते. का मुळामध्ये पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ही स्पेक्युलेटिव्ह नेचरची असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अर्थव्यवस्था आपण सेबी काढली, नवीन आपण नियम केले, हे सगळं असताना सेबीच्या माजी डायरेक्टरला आपल्याला प्रोसिक्यूट करावं लागलं होतं. बदलीच घटना. हां, दुसरा त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की संपूर्ण साऊथ एशियन क्रायसिस जो झाला, तो क्रायसिस ही पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करण्यासाठी झालेला होता. म्हणून कोणत्याही देशाने पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटपेक्षा आणि स्टॉक एक्सचेंज वाढवण्यापेक्षा आणि डॉलर आणि रुपया यांची किंमत संतुलित करून रुपयाची किंमत आणखी कमी होणार नाही याची काळजी आपण जे घेतो ती घ्यायला पाहिजे. पण त्याचबरोबर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे संस्थात्मक गुंतवणूक आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यातला महत्त्वाचा पर्याय हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. सो सिंगल लाईनर काय तुमच्या मते शेअर बाजाराचं जे इंडिकेशन आहे ते काय सांगतं? मध्यमवर्गीयांची गुंतवणूक हा एक वेगळा भाग आहे, SIP सारखी गोष्ट मधल्या काळामध्ये होताना दिसते. आज जे स्टॉक एक्सचेंजचं अगदी लेटेस्ट इन्फॉर्मेशन जी परवा आली जी आता इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आजचा स्टॉक एक्सचेंज जे चाललेलं आहे हे स्पेक्युलेटिव्ह मोटिव्हवर जरी असलं तरी मध्यमवर्गीय लोकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याकडे डोमेस्टिक सेव्हर्स जे आहेत, आजचा मध्यम वर्ग हा 40 वर्षापूर्वीचा मध्यम वर्ग नाही. आजचा मध्यम वर्ग हा प्रामुख्याने त्यांच्याकडे आर्थिक सुधारण्याच्या नंतर 40% लोकांचा मध्यम वर्ग निर्माण झालेला आहे, ज्यांच्याकडे आर्थिक विकासाचे फायदे प्रामुख्याने केंद्रित झालेले आहेत. असा मध्यम वर्ग इज डायरेक्टली एंटरिंग द स्टॉक एक्सचेंज मार्केट, डोमेस्टिक त्यांची सेव्हिंग. आणि हे आपण जर लक्षात घेतलं तर रिअल सेव्हिंग म्हणजे रिअल इस्टेट सेव्हिंगमध्ये म्हणजे टँजिबल गोल्ड वगैरे असल्या गोष्टी सेव्हिंग करण्यापेक्षा दे आर इन्व्हेस्टिंग इन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे जास्तीत जास्त एक तर म्युच्युअल फंड किंवा तुमचं स्टॉक एक्सचेंज. आता म्युच्युअल फंडामध्ये पण हे सुदृढ अर्थव्यवस्थेचं लक्षण मानायचं की नाही एवढाच माझा साधा प्रश्न नाही. ओके, याचं कारण मुळामध्ये असं आहे, स्टॉक एक्सचेंज संबंध जगभर टोकियो स्टॉक एक्सचेंज, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, लंडन स्टॉक एक्सचेंज, बेजिंग, ह्याच्यामध्ये जगात कुठल्याही इकॉनॉमिस्टने स्टॉक एक्सचेंजचं झूमिंग होणं हा हेल्दी इकॉनॉमीचा बॅरोमीटर मानलेला नाही, बिकॉज इट इज नॉट स्टेबल. ठीक आहे, आपल्याला वेळ कमी आहे, पण तुम्ही एका मुद्द्याला आता टच केलंच आहे की डॉलर हा तुलनेनं आता जास्त आपण त्याला त्याचं मूल्य वाढतंय म्हणून, किंवा अमेरिकेत ज्या काही घडामोडी घडतात. तेव्हा दुसरा प्रश्न असा पडेल की निर्मला सीतारामन ज्या म्हणाल्या की रुपया कमी होत नाहीये, रुपयाचं मूल्य कमी होत नाही, डॉलर स्ट्रॉंग होतोय. खरं म्हणजे दुसरी बाजू त्यात ही आहे, तुम्ही आयातीबद्दल बोललात पण निर्यातीचा भाग पण आहे. खरं तर रुपयाचं जे मूल्य आहे तेच अवास्तव वाढलेलं आहे आणि ते कुठेतरी मॉडरेट होण्याची गरज असं नाही वाटत? आणि त्याच्यामध्ये कसं आहे की रुपयाच्या बाबतीमध्ये आणि ती पर्चेसिंग पॉवर पॅरिटी आपण जे म्हणतो, तुम्ही जे म्हणता निर्मला सीतारामन जे म्हणाल्या ते योग्य की ते अयोग्य यासाठी ते आहे की त्या म्हणजे असं आहे, ह्याचा दोघांचा अर्थ मुळामध्ये तोच आहे. त्याच्यात त्यांनी काही त्याने उलट फक्त वाक्य सांगितलं असं की डॉलर सशक्त होतो आणि रुपया वीक होण्यापेक्षा डॉलर सशक्त होण्याचा अर्थच मुळामध्ये वीक. इट इज ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आणि हास्यास्पद ते विधान आहे. मुख्य मुद्दा याच्यामध्ये असा आहे की एकतर इम्पोर्ट महाग होतील आणि त्यामुळे आयातीवरचा खर्च वाढेल आणि त्याच्याबरोबरच एक्सपोर्ट स्वस्त होऊन एक्सपोर्ट्स वाढतील थेरिटिकल प्रमाणामध्ये. परंतु एक्सपोर्ट्स वाढण्यासाठी जी डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी तुमच्याकडे व्हायला पाहिजे ती इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्ट डिमांडच्या प्रमाणामध्ये त्याच्याबरोबरच डोमेस्टिक डिमांड वाढते की नाही, म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेशन हे महत्त्वाचं आहे. पूर्वी आपल्याकडे 1991 पर्यंत आपण एक्सपोर्टकडे दुर्लक्ष केलं, ही अक्षम्य आपण चूक केली. एक्सपोर्ट ऑफ द कमोडिटीज
आणि सर्व्हिसेस इनव्हिजिबल जे आपण जे म्हणतो हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण त्याच्याबरोबरच डोमेस्टिक डिमांड ही देखील महत्त्वाची आहे. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की समजा एक्सपोर्ट तुमचे इनइलॅस्टिक आहेत, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये रुपयाचं मूल्य कमी झाल्यानंतर एक्सपोर्ट स्वस्त होऊन त्याची मागणी वाढली पाहिजे, हे इकॉनॉमिक्समधलं प्रिझम्पशन झालं. प्रत्यक्ष तशी कंडिशन निर्माण होण्यासाठी जी पावलं उचलल्या पाहिजे सरकारने, ती पावलं सरकारने उचलण्यासाठी आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे. डॉलर आणि रुपयाची किंमत ही मार्केटमध्ये एका विशिष्ट लेवलला आणून ठेवली, रुपया ओव्हर व्हॅल्यूड झाला समजा. म्हणजे मग उपप्रश्न मी लगेच बोलू का. श्री नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीचं राजकारण मनमोहन सिंह पंतप्रधान असताना या देशासमोर केलं, तो भाग थोडा बाजूला ठेवू आपण, तो त्यांच्या राजकारणाचा भाग होता. पण आजही रुपयाचं जे मूल्य आहे त्याची राष्ट्रीयत्वाशी जी जोडणी केली जाते तीच मुळात चुकीची आहे. आणि रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत खरं तर आणखी अवमूल्यन त्याचं व्हायला हवं अर्थव्यवस्थेसाठी, हे बरोबर आहे का? नाही, मला तसं वाटत नाही. याचं कारण असं की आपण जे अवमूल्यन केलं, एक तर आपण डिव्हॅल्युएशन आणि डेप्रिसिएशन, आत्ताचं जे आहे ते डेप्रिसिएशन आहे. म्हणजे डिमांड इज इट गुड फॉर इंडियन इकॉनॉमी ऑर नॉट? इट इज नॉट. ओके. याचं कारण असं आहे, रुपयाचं मूल्य डॉलरच्या किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात जेवढं जेवढं कमी कमी होत जाईल तेवढी तेवढी डोमेस्टिक अंतर्गत बाजारपेठेमध्ये रुपयाची किंमत कमी कमी होऊन इथे महागाई वाढेल. इथे महागाई वाढण्याची जी अनेक कारणं जी आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण डोमेस्टिक पातळीवर सुद्धा, म्हणजे भारताच्या अंतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा रुपयाची किंमत कमी कमी होत चाललेली आहे. याचं कारण पॅरामीटर्स दिसतात तुम्हाला? हां, पण त्याचे पॅरामीटर्स म्हणजे आता की साधारणपणे ज्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला दिसतात, 7% रेट ऑफ इन्फ्लेशन आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसीप्रमाणे 2% ते 6% मॅक्झिमम, आता ते 7.2% 7.3% आहे. याचं एक कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी पॉलिसीने प्रिस्क्राईब केलेल्या रेट ऑफ इन्फ्लेशनपेक्षा 1 पॉईंट किंवा 1 पर्सेंटेज पॉईंटने इन्फ्लेशन जास्त होण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाची किंमत डॉलरच्या बाबतीमध्ये कमी होणं आणि रुपयाचं डेप्रिसिएशन होणं हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. ओके, पण मला थोडा राजकारणाचा भाग थोडा बाजूला ठेव. पाहिजे राजकारण नाहीच आहे. मी पुढचा जो प्रश्न विचारतो, अमेरिकेमध्ये आता 3 दशकानंतरची सर्वात मोठी महागाईची लाट आपल्याला आलेली दिसते. तिथलं सरकार वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करतानाही दिसते. मनमोहन सिंह सरकारच्या काळामध्ये, कारण आपलं राजकारण हे फार संवेदनशील असतं महागाईच्या मुद्द्यावरती, मनमोहन सिंह यांच्या काळामध्ये जेव्हा डबल डिजिट महागाईचा ग्रोथ झाला त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीनं बरंच राजकारण केलं होतं. आताही आपण बघतोय की गेल्या 2 दशकातली मला वाटतं महागाईची आता 7.9%. तरी सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकीकडे आपण म्हणतो इन्फ्लेशन वाढते, पण तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवरती जेव्हा बघता तेव्हा पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरची गर्दी कमी होत नाही. सर्वसामान्य नागरिकातनं ज्या पद्धतीचा आउटरेज आपल्याला बघायला हवा तो दिसत नाही. मला राजकीय उत्तर अर्थात तुम्ही मांडाल, तुमचा तो पूर्ण अधिकार आहे, मांडत नाही मी, तरीही हो, तरीही असं का होत नाहीये? 1991च्या रिफॉर्म नंतर आपल्याकडे वाढलेली मध्यमवर्गीयांची संख्या हे कारण आहे का? अशा आणखी काहीतरी गोष्टी आहेत की ज्या इनव्हिजिबल आहे, ज्या आपल्याला ट्रॅप करता येत नाही? तुम्हाला पहिला जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक 1991 आर्थिक सुधारणाच्या नंतर इथे इकॉनॉमिक रेट ऑफ ग्रोथ जो सातत्याने वाढत गेला, पहिल्यांदा 2 वर्ष निगेटिव्ह रेट ऑफ ग्रोथ, स्लो रेट ऑफ ग्रोथ, पण नंतरच्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 7% 8% होता. आय रिमेंबर 2004-05 मध्ये तो 8.9% 9.4% होता. ओके, आय वॉज जस्ट तेव्हा मी प्लॅनिंग कमिशनमध्ये होतो. प्रश्न असा आहे की हा जो आजचा संपूर्ण तुम्हाला लक्ष्मीपेठवर, रानडे रोडवर, लातूरमध्ये हा सगळा तुम्हाला जो फूड मॉलमध्ये, नवीन दुकानांच्या मध्ये किंवा जो तुम्हाला वर्ग दिसतो, हा प्रामुख्याने ज्यांना या आर्थिक सुधारणांच्या विकासाचे फायदे होऊन आर्थिक उत्पन्नाचं विषम वाटप जे होत गेलं, जे मगाशी म्हणालो की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोघांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये अगदी कॉन्झर्वेटिव्ह इस्टिट्यूट त्यांचं असं म्हणणं आहे, 1% लोकांच्याकडे 54% 50% उत्पन्न आणि 70% संपत्ती जी आहे, हा जो वर्ग आपल्याला दिसतो, मी ह्याच्यामध्ये लालबाग, भोईवाडा, परेल हा जो वर्किंग क्लास एरिया जो बघतोय ना, ज्या ठिकाणी तुमच्या वस्तू नेहमीच्या ड्युरेबल वस्तू असतात त्या सगळ्या ओस पडलेल्या असतात. पण तुम्हाला असं वाटतं थॉमस पिकेटी सारखी जी मांडणी आहे ती भारताच्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये तशी उपयोगाची नाही? म्हणजे डिस्पॅरिटी आहे, इनइक्वॅलिटी आहे असं पण म्हणतो,
पण दृश्य स्वरूपामध्ये तसं काही दिसत नाही. नाही दिसत नाही. याचं कारण नाही, इथे 20 ते 25% अगदी कमीत कमी सरकार इथे कोणाचं असू दे, पूर्वीचं असू दे की आता असू दे, पण रूल ऑफ थंब आपण असा मान्य जर केला आणि कुठल्याही तरुण, आता पॉवर्टी कशी मधून ह्याच्याविषयी डिबेट सुरू होत आहे, हे ग्रेड धोरण सुद्धा आपण अगदी सर्वसामान्यपणे डोळे झाक करून आपण असं मान्य करू शकतो की 25% लोक आजही देशाच्या पॉवर्टी लाईनच्या खाली आहे. का चिडत नाहीत लोक? वाय दे आर नॉट कमिंग ऑन स्ट्रीट? एक्झॅक्टली, दॅट इज द पॉईंट. तो करत नाही ह्याचं कारण असं की इथे आत्ताच्या संपूर्ण इन्फ्लेशन, महागाई आणि निर्माण होणारी बेरोजगारी, सुशिक्षितांची बेरोजगारी, ह्याच्याविषयीचा जो डिस्कंटेंट जो लोकांच्याकडे जो आहे, हा डिस्कंटेंट पॉलिटिकली चॅनलाइज करून संघटितपणे तो व्यक्त करणं, ह्याच्यासाठी जे विरोधी पक्ष असावे लागतात, जे प्रिन्सिपल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी आहे ती काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्ष आणि हा काँग्रेसचा कमकुवतपणा आहे. ओके. काँग्रेसचा कमकुवतपणा आहे आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त बाकीचे राजकीय पक्ष आहेत त्यांचे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा तुम्ही 86% कॅश तुम्ही नोटमध्ये काढून जेव्हा घेता, तेव्हा देशामध्ये शांतता मार्गाने उद्रेक व्हायला पाहिजे. थोडं डिसॅग्री होतो प्लीज. मी यासाठी डिसॅग्री होतो की CMI सारखी जी प्रीमियम इन्स्टिट्यूशन आहे तिची जी सॅम्पल साईज आहे ती 44,000 आहे आणि ती CMI आपल्या देशासमोर वेगवेगळ्या पद्धतीचे डेटा अनालिसिस मांडत असते. आपल्याकडे ज्या 9 सेक्टरवरून आपण एम्प्लॉयमेंटचा ग्रोथ, आता तर केंद्र सरकारने ते 9 सेक्टर डिफाईन केलेत आणि ते 3 महिन्याची क्वार्टरली आपल्याकडे देत असतात. पण असंघटित क्षेत्रातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला मॅप करता येत नाही, ते पण मोजत नाही होत, आपण ते अंदाजाने गृहीत धरतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्याच्यावरती आधारित आपण 140 कोटी लोकांच्या बद्दलचे सगळे अनुमान देशासमोर मांडत असतो, तेच मुळात फॉल्टी आहेत. म्हणजे आपल्याला तुम्हाला असं म्हणायचं आहे की सेंटर फॉर मॉनिटरी इंडियन इकॉनॉमीच्या संबंधामध्ये संपूर्ण देशासाठी अनुमान काढण्यासाठी जे सॅम्पल वापरलं जातं, अगदी NSIचं नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा पण तोच माझा आक्षेप आहे. आपल्याकडे मी दोघात फरक करतो. आय अग्री. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, दीज आर द टू डिफरंट. कारणच आहे की मुळामध्ये आपण 1951 पण तरी सोशल इंडिकेटरसाठी आपण याचा वापर करतो, नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा करतो आणि ते त्यातल्या त्यात त्याच्या मेथॉडॉलॉजीमध्ये किती जरी दोष जरी असले तरी तुम्हाला दुसरा प्रकारचा कुठला डेटाच नाही ना. आणि दुसरा मुद्दा असा आहे की नॅशनल, माझा प्रश्न बरोबर आहे का? हो, प्रश्न बरोबर आहे, पण प्रश्न बरोबरच आहे, उत्तरही बरोबर आहे. यासाठी आहे की अशासाठी आहे की नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनमध्ये त्यांची मेथॉडॉलॉजी आहे ना ती कन्सिस्टंट आहे, त्या निष्कर्षित तुलना करता येतात. आणि CMI आणि असंघटित क्षेत्रातला डेटा आणि असंघटित क्षेत्रात डेटा आता ते वाढवण्याचं काम थोडं करतायत. आणि पहिल्यांदा BJP 2014 मध्ये आल्यानंतर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनमध्ये 9 सेक्टरचे आपण जे करायचो ना ते त्यानंतर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन नॅशनल अकाउंटिंग सिस्टीम त्यांनी आणलेली आता आहे. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की अगोदर जे आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट बनायचो GDP, त्याचा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं म्हणतात, ते आता GVA म्हणतात. प्रश्न एवढाच फक्त आहे की ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड निश्चित करण्यासाठी तुम्हाला जितका कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा डेटा आपण अजूनही निर्माण करू शकलो नाही. कारण देयर इज अ फॉल्ट लाईन. पण ते सुद्धा आता हे सरकार मोदींचं सगळ्या कुणाचं असो, एकदा तुम्ही ती सिस्टीम रिक्वायर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. करेक्ट. म्हणजे तुम्हाला कापड घेतल्यानंतर टेलर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला झब्बा शिवणारा टेलर सूट शिवेल असं नाही, Correct. यू हॅव टू गो फॉर दॅट टेलर. Correct. तसं ते करतील. पण प्रश्न असा आहे की भारतीय अर्थव्यवस्था आजही ही चीनशी सातत्याने तुलना करून आपलं समाधान करून घेणं हे बरोबर यासाठी नाही की एकतर चीनची राजकीय पद्धती सोडून द्या, पण मुळामध्येच गेल्या 25-30 वर्षामध्ये त्यांची इकॉनॉमिक रिफॉर्म त्याची तरी किंमत त्यांनी दिली. तुम्ही हा मुद्दा मांडलाय, पण तुम्ही आणि मी एका गोष्टीवरती सहमत आहोत असं दिसतंय आणि म्हणूनच मला व्हेरी गुड थिंग आपण पत्रकारांनी आणि अर्थतज्ञांनी एकाच प्रश्नावरती सहमती दाखवणं ही मोठी गोष्ट आहे. पण माझ्या मते हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे की आंतरराष्ट्रीय मानकावरती भारतीय अर्थव्यवस्थेचे जेव्हा विश्लेषण आपण करतो आणि साऊथ एशियातल्या सगळ्या इतर अर्थव्यवस्थांची सध्या झालेली स्थिती बघतो, त्यावेळेला काही जणांना असं वाटतं की श्री नरेंद्र मोदी यांचं जे इकॉनॉमिकल मॉडेल आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, ते जास्त चांगलं आहे. नाही, पण आपण आता ह्याच्यामध्ये काय दिसतं माहिती आहे ना, आपण जे आता मॅक्रो इंडिकेटर जे वापरतो त्याच्यामध्ये आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी हा जो नवीन जो कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे, म्हणजे मी गुजरात मॉडेलवर पहिला लेख जो लिहिला होता 2013 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी, गुजरात मिथ अँड रियालिटी, तेव्हा आय डिस्कस दिस पॉइंट
गुजरातची हे बघा आपल्याकडे काय होतं माहिती आहे, नरेंद्र मोदींचं गुजरात राज्य आहे, त्यांचं होम स्टेट, म्हणून गुजरातच्या विषयी असूया बाळगणं ह्याच्यात का मूर्खपणा कुठलाच नाही. गुजरात इज पार्ट ऑफ इंडिया अल्टिमेटली. अँड इट इज मोस्ट अर्बनाइज स्टेट इन द इंडिया. प्रश्न असा आहे की गुजरातचं मॉडेल किंवा गुजरातमध्ये मॉडेल असं कुठलंच नव्हतं, आणि गुजरातमध्ये आर्थिक प्रगती कम्पेअर टू कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्या लेवलला झाली असली. महाराष्ट्र हे आजही हायली इंडस्ट्रियलाइज स्टेट आजही महाराष्ट्र आहे. आणि ती आता ह्याच्यावर तर गुजरातने महाराष्ट्राला सरपास केलं तरी आय शॅल बी व्हेरी हॅपी. ते काय आफ्रिकेचा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्या ही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी जे आहे तुम्ही कुठले त्याचे मी इंडेक्स दिलेले आहेत, आय विल सेंड. त्याच्यामध्ये असं आहे की ह्युमन डेव्हलप इंडेक्सच्या बाबतीमध्ये, लाईफ एक्सपेक्टन्सीच्या बाबतीमध्ये गुजरात वॉज लॅगिंग बिहाइंड. पण दीज आर द सोशल इंडिकेटर्स. पण सोशल इंडिकेटर्स म्हणजे इकॉनॉमिक प्रगतीचा, आर्थिक प्रगतीचा सगळ्यात मोठा मुद्दा किंवा सगळ्यात मोठा उद्देश माणसाच्या जीवनाची गुणवत्ता, क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ ही वाढवणं अशी आहे. पूर्ण सहमत आहे. पण माझा प्रश्न असा होता की आंतरराष्ट्रीय मानकावरती GDP गेल्या वर्षी यांनी वाढली ह्या क्वार्टरमध्ये आणि आता ती अशी वाढते, आणि मग त्याच्यामध्ये आपण क्रिटिसिझम ज्या पातळीवरती करतो त्यात श्री नरेंद्र मोदी किंवा निर्मला सीतारामन यांचं जे काही मॉड्यूल असेल ते जास्त वर्कआउट होताना दिसतं. म्हणजे एक तर स्ट्रीटवरती काही घडत नाही आहे. तुमचा डायरेक्ट टॅक्स आणि GSTचं कलेक्शन सुद्धा वाढलेलं आहे, कॉर्पोरेट टॅक्स वाढलेले आहेत. ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मुळात त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की कॉर्पोरेट टॅक्स वाढतो, GST वाढतो आहे. आता हे एका अर्थाने तुम्हाला असं म्हणता येईल की तुमची असंघटित इकॉनॉमी ती पण तुमची वाढते आहे. पण दुसऱ्या बाजूला मग GST मध्ये प्रायमरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा राज्यांचे टॅक्स एक्सक्लूड करून किंवा त्यांचे ॲबॉलिश करून त्यांच्या जागी तुम्ही GST आणल्यानंतर नॅशनल लेवलला राज्यांना तुम्ही कॉम्पेन्सेशन केलं पाहिजे. दॅट इज अ डिफरंट पॅरामीटर. नाही, एक लक्षात घ्या, आपण डिफरंट पॅरामीटर तुम्ही वापरता की हे तुम्ही ॲब्सोल्यूट पॅरामीटर हे इंडिकेटर आहेत इकॉनॉमिक ग्रोथचे. येस, पण ते इकॉनॉमिक ग्रोथचे पॅरामीटर जे आहेत दोज पॅरामीटर्स हे आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात, कारण ते सुद्धा आर्थिक उत्पन्नाच्या किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषम वाटपातून निर्माण झालेले आहेत. ओके, तुम्ही समजा ॲग्रिगेट लेवलला तुम्ही जर सरासरी पिक्चर जर घेतलं ठीक आहे तर तुम्हाला वेगळे चित्र दिसेल. मग मी आता राजकीय प्रश्न विचारतो. नाही, ह्याच्या अगोदर एक सांगतो मी तुम्हाला. आपण हे सातत्याने क्वार्टरली रेट ऑफ ग्रोथ का द्यायला लागलो? आपण आतापर्यंत इयर टू इयर कम्पेअर आपण करायचो. आता आपण नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर आपण क्वार्टर द्यायला लागलो. हे क्वार्टरली देण्याच्या मागचं कारण सरकार जास्त अकाउंटेबल आहे असा त्याचा अर्थ होत नाही. याचं कारण असं की इकॉनॉमिक ग्रोथमध्ये तुम्हाला मी फ्लक्च्युएशन जी म्हटलं की नाही, ती फ्लक्च्युएशन तुम्ही क्वार्टरली दाखवल्यानंतर ह्या क्वार्टरपेक्षा हा क्वार्टर बरा, ह्या क्वार्टरपेक्षा तो क्वार्टर बरा, म्हणजे क्वार्टरली रेट ऑफ ग्रोथ ही पहिल्यांदा इतकी कधीच दाखवली नव्हती. इयर टू इयर कम्पॅरिझन होते. आता टू स्मूदन द फ्लक्च्युएशन्स इन रेट्स ऑफ ग्रोथ तुम्हाला ती क्वार्टरली दाखवावी लागतात. म्हणजे ज्या पद्धतीने मगाशी म्हणून 10 रुपयाला काही किंमत नाही म्हणून ती आउट ऑफ सर्क्युलेशनमध्ये गेली, तेच तशाच पद्धतीने यू हॅव टू इंडिकेट रेट्स ऑफ ग्रोथ ऑन द क्वार्टरली बेसिस टू अवॉइड टू शो व्हॉट इज कॉल इयर टू इयर कम्पॅरिझन. राईट. मला सरांकडनं एक राजकीय माध्यमातूनही भारताचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं आहे, कारण एकतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाचं जेव्हा आकलन केलं जातं तेव्हा फार सकारात्मक पद्धतीनं ते प्रोजेक्शन होतं. अर्थात कुठल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे काय हेतू आहेत त्याच्याबद्दल एक स्वतंत्रपणे आपण विश्लेषण करू शकतो. बरोबर. परंतु श्री नरेंद्र मोदी यांच्या अर्थव्यवस्थेबद्दलचं भारतातल्या इन्क्लुडिंग काँग्रेस पक्ष यांचं स्वतःचं आर्थिक आकलन हे कमी आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण मुळामध्ये असं आहे की मुळामध्ये काँग्रेस आणि BJP यांच्या आर्थिक धोरणामध्ये काही फरक नाही, फंडामेंटली काही फरक नाही. ओके. उलट काँग्रेसच्या शेवटच्या काळामध्ये जो क्रोनी कॅपिटलिझम निर्माण झालेला आणि म्हणून अदानी आणि अंबानीला तसा काही अर्थ नाही. ॲब्सोल्युटली. हा जो क्रोनी कॅपिटलिझम ज्याला आपण असं म्हणतो, हा जो निर्माण व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती, ती प्रक्रिया मोदींच्या काळामध्ये अधिक दृढमूल होत चाललेली आहे. साधी गोष्ट अशी आहे की व्हर्च्युअली 52 एअरपोर्ट आम्ही 11व्या योजनेमध्ये बांधले. जगातले बेस्ट आज दिल्लीचा एअरपोर्ट हा जगातला बेस्ट एअरपोर्ट आहे, आणि याचं संपूर्ण श्रेय मॉन्टेक सिंग अलवालेला जातं, कारण त्यांनी ती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरची कल्पना आणली. हे सगळेच्या 52 तुम्ही आता पब्लिक हे एअरपोर्ट तुम्ही आता विकतात.
त्यातले 50% एअरपोर्ट एकट्या अडाणीने विकत घेतलेले सो आहे. थोडक्यात नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावरती टीका करण्याचा अधिकार काँग्रेससह इतर कुठल्याही राजकीय पक्षांना नाहीये. नाही, तो या अर्थाने की काँग्रेसने जी सुरुवात केलेली होती या सगळ्या गोष्टीला, त्याचं लॉजिकल कन्क्लुजन म्हणून ते आता पुढे घेऊन चाललेले आहेत. म्हणजे काँग्रेस विल नॉट एक्सकेप ब्लेम, ओके, पण मुळामध्ये त्या ब्लेमचं अपॉर्च्युनिमेंट जर करायचं झालं, राईट, डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लेम जर करायचं झालं, तर ज्यांच्या काळात ती प्रक्रिया अधिक गतिमान झाली हे तुम्हाला जायला लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता बाकी म्हणजे इनफॅक्ट आज तुम्ही आपण जर सर्वे जर घेतला तर दोन म्हणजे पहिल्यांदा जी कॉम्पिटिशन टाटा आणि बिर्लामध्ये होती, SK पहिल्यांदा मोनोपोली अँड कॅपिटल, ती कॉम्पिटिशन 50-60 वर्ष सुरू होती. यांची कॉम्पिटिशन 15 वर्षानंतर झाली. आणि आज 2 वर्षाच्या काळामध्ये अडाणी इंडस्ट्रीज ग्रुप ह्या सरपास मुकेश अंबानी ग्रुप, म्हणजे अंबानी रिलायन्स ग्रुपला वाढायला जवळजवळ 50 वर्षांचा कालावधी लागला धीरूभाई अंबानीपासून. अडाणी हे नाव देखील नव्हतं लोकांना 25 वर्षाच्या अगोदर माहिती. त्यामुळे अडाणी अंबानी ही नावं महत्त्वाची नाही आहेत. इंडस्ट्रियल प्रोसेस जी आहे ना, ती इंडस्ट्रियल प्रोसेस फक्त मुठभर क्रोनी कॅपिटलिस्ट लोकांनी काय म्हणतात त्याला ते ॲक्वायर केलेले आहे किंवा हायजॅक केलेले आहे. संपूर्ण इकॉनॉमी ही आणि असं कधीच कुठल्याच इकॉनॉमीमध्ये असं नसतं. जे मोठे प्लेयर जे असतात, मोठा मासा छोट्या माशांना गिळतो. धारावीच्या प्रोजेक्टचं घ्या ना आता. नाही, पण त्याच्याबद्दल पण एक असं आहे की अदानी ज्या पद्धतीने कॅपिटल रेज करत आहेत त्याचाही स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत, डोमेस्टिक पद्धतीनं ते काय करतात वगैरे. पण मध्य पूर्वमध्ये सुद्धा आपल्या देशाचं आत्ताचं आर्थिक स्तर किंवा आर्थिक क्षमता याचा जर विचार केला तर मध्य पूर्वमध्ये भारतीय राजकारणातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीनं कुठल्या तरी धर्मातल्या गोष्टीबद्दल काही वक्तव्य केलं, त्याच्याबद्दल काहीतरी चर्चा मध्य पूर्वमध्ये झाली आणि आपल्याला असं वाटलं की आपले आता सौदीबरोबरचे संबंध वगैरे तुटतात की काय. परंतु आंतरराष्ट्रीय संस्था असतील किंवा मध्य पूर्वमधले सुद्धा काही राष्ट्र असतील, त्यांना हे कळून चुकलेलं आहे की भारत इज नाव गोइंग टू बी अ सुपर पॉवर इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिकल ग्रोथ. नाही, असं मला असं वाटतं की मला ह्याच्याविषयी म्हणजे आय बेग टू डिफर. ओके, भारत हा आणखी आता आपल्याला जे म्हणजे 2025 मध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे आपण चायनाचा आपण कंपॅरिझन करतो म्हणून आपण तिथपर्यंत चायना $25 ट्रिलियन पर्यंत जाईल. सुपर पॉवर म्हणजे काय झालं आहे, बाकीच्या सगळ्या देशांची रेट ऑफ युरोपियन देशांची रेट ऑफ ग्रोथ 1.5%, 2%, त्यांच्या इकॉनॉमी म्हणजे आता आपण लक्षात जर घेतलं तर अमेरिका, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर जपान, त्याच्यानंतर जर्मनी आणि फ्रान्स आणि इंग्लंड, त्याच्याखाली फ्रान्स किंवा इंडिया. आजही भारताचा क्रमांक साधारणपणे 4-5 लागतो. पण 4-5 लागतो म्हणजे काय लागतं, म्हणजे 99% मार्क्स आहेत आणि दुसरा नंबर आला 70%वर. आता 70%ला सांगू शकतो मला मी दुसरा आलोय म्हणून, पण पहिला क्रमांक आणि दुसऱ्यामध्ये फरक किती आहे, दॅट इज प्रिसाइजली हॅपनिंग. मुद्दा असा आहे की ते सरकार, मोदी सरकार असो किंवा आणखी दुसरं कुठलंही सरकार असो, क्रिटिसिझम फॉर द सेक ऑफ क्रिटिसिझम हे लोकशाहीमध्ये अत्यंत अनावश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्याचं एक स्वतंत्र मूल्यमापन व्हायला पाहिजे. बीजेपीला स्वतंत्र अशा प्रकारचं आर्थिक धोरण नाही आणि कधीच नव्हतं पहिल्यांदा. कारण त्यांची सुरुवातच झाली 1952च्या पहिला मॅनिफेस्टो देखील वाचलेला आहे, मेक इन इंडिया स्वदेशी गोष्टीचं पहिल्यापासून. आणि मग त्या असं आहे की आता त्यांनी म्हणून नवीन आर्थिक धोरण जेव्हा मनमोहन सिंग सरकारने आणलं, म्हणजे यांनी नरसिंहराव सरकारने जेव्हा आणलं, त्या बीजेपी नेव्हर अपोज. इनफॅक्ट तेव्हा बीजेपीचं असं म्हणणं होतं की आणखी अधिक गतीने तुम्ही रिफॉर्म्स केले पाहिजेत. 6 वर्ष विरोधी पक्षाचे नेते जेटली होते, अरुण जेटली, मी लोकसभेत असताना शेवटच्या वर्षामध्ये ते वारले, तर त्यांचं म्हणणं की ती रिफॉर्म्स आणखी वाढले पाहिजेत त्यांचं म्हणणं होतं. बरोबर आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, सरकार मोदींचं असो किंवा काँग्रेसचं असो कारण की कुणाचंही असो, रिफॉर्म्स फॉर इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे मला नामंजूर आहेत. त्या रिफॉर्म्स पासून होणारे फायदे हे अधिकाधिक लोकांच्यापर्यंत कसं जातील, डिस्पॅरिटी कमी करणं आणि त्यांचंच. कारण ह्या देशातल्या 50% लोकांना गेल्या 75 वर्षामध्ये सबस्टॅन्शियल काही मिळालेलं आहे असं मला वाटत नाही. ते त्यांना मिळायला पाहिजे. सरकार मोदींचं असू देत, सरकार काँग्रेसचं असू देत किंवा तुम्ही अर्थमंत्री व्हाय, शॅल बी व्हेरी हॅपी. प्रश्न असा आहे की या देशातल्या गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळतो आहे असं मला गेल्या 8-10 वर्षामध्ये दिसत नाही. खरं तर सराकडनं इतक्या सहज सोप्या मराठी भाषेमध्ये
आपल्या प्रेक्षकांच्या आकलन क्षमतेला अनुसरून म्हणजे माझ्या खरं तर ते इतके छान पद्धतीचे आणि उत्तर पहिल्यांदा मी आधी राहुलचं अभिनंदन करतो की इतक्या टेक्निकल प्रश्नावर मला त्याने प्रश्न विचारले Thank you, sir. आणि इंटरव्ह्यू देणं हा. ह्या किती आनंदादायी असतं हे मी आज तरी अनुभवलं. मी सिंगल लाईनर 2 प्रश्न तुम्हाला शेवटचे विचारणार आहे. मी पुन्हा तो रिपीट आय विल फेल अशा तऱ्हे. थँक्यू. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पुन्हा तोच रिपीट प्रश्न, येस ऑर नो, आंतरराष्ट्रीय मानकावरती आणि मोदींना विरोध करणाऱ्या इतर राजकीय पक्षांच्या धोरणावरती भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करणं चूक आहे? ॲब्सोल्युटली चूक आहे असं माझं म्हणणं आहे. करेक्ट. आता तुम्ही नाही म्हणून सांगितलं. दुसरा मुद्दा असा की भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती ही सुदृढ आहे, आपण केवळ क्रिटिसिझम करतोय कारण 140 कोटीचं डोमेस्टिक मार्केट आहे. हां, मला असं वाटतं की अशा प्रकारे भारतातली अंतर्गत बाजारपेठ सुधारणं, डोमेस्टिक मार्केट एक्सपांड करणं, हाच भारताची अर्थव्यवस्था सुदृढ करणं, त्यासाठी रोजगार निर्मिती, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट आणि त्यासाठी डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग बरोबरच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा पर्याय मला महत्त्वाचा वाटतो. राईट. मी भारतीय जनता पार्टीच्या आर्थिक धोरणाचा समर्थक नाहीये, त्यांच्या राजकीय विचारधाराचाही independent of that. व्हॉट आय एम सेइंग, राजकीय विचारधाराचाही समर्थक नाहीये. आत्ता जर ह्या सरकारच्या 8 वर्षाचं आर्थिक मूल्यमापन करायचं असेल तर ते एका वेगळ्या पातळीवरती आणि आउट ऑफ बॉक्स जाऊन करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, आउट ऑफ बॉक्स असं नाही. म्हणजे एका सरकारला एक नियम आणि दुसऱ्या सरकार दुसरे नियम असं मला वाटत नाही. 8 वर्षाचं एकूणच आपण कालावधी लक्षात जर घेतला आणि ह्युमन डेव्हलपमेंटपासून मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स आपण लक्षात जर घेतले, रेट ऑफ ग्रोथमधली फ्लक्च्युएशन आपण लक्षात जर घेतली आणि एम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ वाढवण्याच्या संबंधामध्ये जी सजगता पाहिजे ती सजगता दाखवण्याच्या ऐवजी नॉन इकॉनॉमिक फॅक्टर्सवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं, ज्यांच्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होईल किंवा एक प्रकारची ही भूमिका मला मान्य नाही. मला असं वाटतं की इथे इन्व्हेस्टमेंट, रेट ऑफ ग्रोथ, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लॉ अँड ऑर्डर, सामाजिक स्वास्थ्य आणि देशाच्या ऐक्याला कुठल्या प्रकारचा तडा जाता कामा नये ही भूमिका आणि ही सावधगिरी या देशातील प्रत्येक सरकारने बाळगल्या पाहिजे, ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. सर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. असं आहे की 1930 साली जी जागतिक मंदी आली त्यानंतर जॉन केन्सने जे अर्थशास्त्र मांडलं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी सरकारच्या इन्व्हेस्टमेंटवरती खूप सुरू झाल्या. त्यानंतर जग सगळं कॅपिटलिझमकडे गेलं आणि थॉमस पिकेटीने आपल्याला सगळ्याला सांगितलं की अरे हे जे काही चाललंय त्याच्यातनं संपत्तीचं असमाधान वाटप सुरू आहे. मनमोहन सिंह जेव्हा अर्थमंत्री झाले तेव्हाही ही चर्चा होती की मनमोहन सिंह ज्या पद्धतीची वैचारिक लिगसी कॅरी करतात त्यानंतर खरं म्हणजे सगळं काही भारतामध्ये खुलं होईल. पण मनमोहन सिंह सरकारच्या दुसऱ्या काळामध्ये एकूण अर्थव्यवस्थेला जो काही ब्रेक लागला तो ह्या सरकारने काही प्रमाणामध्ये खुला करण्याचा प्रयत्न केला असं माझं अर्थशास्त्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून मत आहे. अर्थात या सरकारच्या काय किंवा कुठल्याही सरकारच्या काय आर्थिक धोरणाचा सातत्यानं चिकित्सात्मक असा अभ्यास आपण करायला हवा आणि मुनगेकर सरांनी तो महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे. माझा सहकारी निशान बद्रेश्वर आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा. तुम्हाला आमचे हे जे व्हिडिओ ते कसे वाटतात ते जरूर कळवा आणि मुनगेकर सरांसाठी जर काही महत्त्वाचे प्रश्न जे या मुलाखतीतून तुम्हाला वाटतात की आम्ही त्याची उत्तरं घेतलेली नाहीत तर ते कमेंट बॉक्समध्ये खाली आपण टाका. सर तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा वेळ द्या. अरे अवश्य, धन्यवाद. थँक्यू सर. आय टू एन्जॉय म्हणजे इंटरव्ह्यू कशा प्रकारे घ्यायचा असतो याचं एक आदर्श उदाहरण राहुलने घालून दिलं, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सो मच. भेट थांबूया आपण इथे. माझे ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. तिथे थेट तुमचा आणि माझा संवाद होतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.